श्री साई भजन सांस्कृतिक मंडळातर्फे 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी आलेल्या तमाम भक्तगणांचं श्री साई भजन सांस्कृतिक मंडळ मनपूर्वक स्वागत करीत आहे। नमस्कार मित्रांनो, मी साईश पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आणि आता हा डे 2चा व्लॉग असणार आहे आपला। आणि सर्वप्रथम साईमय सकाळ सगळ्या आपल्या भावांना। आणि चला आता आपण हा व्लॉगला स्टार्ट करूया। आता आपण चाललो आहे ते दर्डे फाटे इथे, तिथे आपली पालखीचा हॉल्ट होता काल रात्री। आणि आता जिथून पालखी आता शिर्डीपर्यंत येणार आहे चालत। तर चला आता आपण तिकडे जाऊया आणि मस्तपैकी चालत येऊया। चला। आणि मित्रांनो, बरेच प्रयत्नानंतर आपल्याला आता एक ऑटो मिळाली। इथून आता सावळे फाट्यापर्यंत आपण जाणार आहे। नंतर सहावीर फाट्यापर्यंत जाणार आहे आणि इथून पुढे आम्ही चालत जाऊ। तर चला आता भेटूया तिकडे पालखीमध्ये। केवढी मोठी अगरबत्ती लावली आहे बघा आपल्या पालखी सोहळ्यासाठी। हे बघा किती लांब लचक अगरबत्ती लावली आहे। आणि इकडे आपली पालखी हॉल्टसाठी थांबली आहे। आता इथे आरती होईल आणि मग पुढच्या प्रवासासाठी सगळे आपण निघणार आहोत। आणि हे बघा इथे नाश्ता चालू आहे, सर्व पदयात्री नाश्ता करत आहेत। आता आपण नाश्त्यासाठी थांबलो आहे आणि नाश्त्याच्या हॉल्टवर आहे आता। आणि इथे गाड्या आपल्या साईभजन पालखीच्या त्या इतक्या आल्यात ना, थांबा तुम्हाला मी दाखवतो। आता बघा किती साईभजन पालखीच्या गाड्या बघा। इथे आपले 2 ट्रक आहेत, पाठी पण ट्रक, भरपूर ट्रक आले आहेत। आणि पाठी आपला रथ देखील आहे साईबाबांचा, भरपूरच गाड्या आहेत। आणि ते बस पण आहेत। मित्रांनो, आपला भाऊ देखील प्रथमेश इथे भेटला आपल्याला आता हॉल्टला। आणि किती दिवस आता आजचा कितवा 9वा दिवस 8वा दिवस चालतो आहे, 8वा दिवस काय। तर बघा आपला हा दुसरा भाऊ पण आहे, तुझं नाव काय? दर्शन। तर आता आपले 2 भाऊ 8 दिवस चालत आहेत। आणि आज आता पालखी निघते आणि शिर्डीला पोचणार आहे थोड्याच वेळात। कसं वाटतं मग तुम्हाला? चालेल चालेल। शेवटची आरती देखील झालेली आहे दत्त मंदिर इकडे। आणि आता पहिली निशाणी निघते, आपण बाकी पाहू शकता। पायी चालली पालखी साईनाथांच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथांच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथांच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथांच्या भेटीला। साई भजनच्या पालखीला पाहण्या जनसागर जमला, देवी बाराच्या शुभ मुहूर्ताला साईराम निघाले हो शिर्डीला। भांडुपच्या गाव देवीला वंदून निघाले पदयात्रेला, भांडुपच्या गाव देवीला वंदून निघाले पदयात्रेला, पायी चालली पालखी साईनाथांच्या भेटीला, पायी चालली पालखी साईनाथांच्या भेटीला।
जणू बोलू लागले साई साई ही माती जणू बोलू लागली साई भजनची आली पालकी भांडुपवाली गणपती बाप्पा फायनली आपली मानाची पालखी पोहोचली साई धर्मशाला इथे आणि आता महाआरती असणार आहे आपल्या पालखीची आणि पब्लिकच पब्लिक फुल उत्साहित आहे आज जल्लोषात एकदम पालखी पोहोचली शिर्डी. मित्रांनो आता आपली पालखी बघा पाठी हॉलला थांबली आहे पोहोचली आता आपली पालखी शिर्डीला आणि संध्याकाळी आपली पालखी आहे ना ती मंदिरात जाणार आहे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी सर्व पदयात्री दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत आणि फॅमिली इथे बसली आहे पवार अँड गोंडाल फॅमिली. हा बघा तनिष बघा आणि इथे रोहित पण आहे. तर चला आता थोड्या वेळाने आपण प्रसाद देखील घेणार आहे. तर बोला ओम साईराम ओम साईराम. तर या मित्रांनो महाप्रसादाचा लाभ गेला. माझा उपास असून पण आज प्रसादाचा अपमान नाही करायचा म्हणून सर्वच आपण प्रसाद घेतोय आणि हे बघा आपली पूर्ण फॅमिली आहे. जेवण वगैरे आता मस्त आलो इथे पार्किंगच्या एरियामध्ये आणि पाहू शकता खूपच गाड्या यावर्षी आलेल्या आहेत आपल्या इथे. खूपच गाड्या आल्यात बाहेरच्या देखील गाड्या आहेत आणि ट्रॅव्हल्स वगैरे ज्या भांडूपरणा होत्या त्या देखील आल्यात. जवळजवळ 8 ट्रॅव्हल्स आहेत आणि आपला डीजेचा ट्रक देखील तिथे उभा आहे आणि साईभजनचे ट्रक इथे खूपच ट्रक आहेत. सर्व भांडुपकर उत्साहामध्ये आले सकाळी 5 वाजता. 25 वर्ष चला आम्हाला आहे आणि संध्याकाळी पालखी एकदम थाटात निघणार आहे. ते पण तुम्हाला वगैरे सगळं असणार आहे ते देखील तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. चला आता तिथे जाऊ. आता घरी जातो आणि कॅमेरा आधी चार्ज वगैरे करून संध्याकाळी भेटू. आणि साईमाई संध्याकाळ भावांनो आणि आता आपण चाललोय ते पालखीच्या दर्शनासाठी. आता आपली पालखी बाबांच्या मंदिरात जाणार आहे आणि तिथे देखील आपण जाणार आहोत आणि आता एकदम थाटात निघणार आहे आपली भांडूपची साईभजनची पालखी. रांगोळी वगैरे एकदम मोठी असणार आहे तेच बघण्यासाठी आपण आता चाललो आहोत आणि आता संध्याकाळची आरती देखील चालू आहे. वरना खास साईसवर ढोल ताशा पथक सुद्धा मागवलंय ना. 25 वर्ष तर एकदम थाटातच असला पाहिजे त्यासाठी पुणेरी ढोल देखील आपले साईसवर ढोल ताशा पथक भांडूपवरनं आपले भाऊ वगैरे सगळे आले ढोल ताशा पथक आणि तेच त्याच्यासाठीच आम्ही एकदम खास संध्याकाळी निघालो आणि एकदम नवीन कपडे घालून दोघं व्हाईट हुडी घालून आणि रोहित देखील आहे. रोहित देखील चालतोय. तर चला आता तिथे जाऊनच भेटूया. जणू बोलू लागली साई साई ही माती जणू बोलू लागली साई भजनची आली पालकी भांडुपवाली साई भजनची आली पालकी भांडुपवाली साई संगेती सोबतीला चालू लागली साई संगेती सोबतीला चालू लागली साई भजनची आली पालकी भांडुपवाली साई भजनची पालकी भांडुपवाली साई भजनची पालकी भांडुपवाली
भजनच्या जायाचं मला पालखीला साई भजनच्या जायाचं मला पालखीला साई भजनच्या जायाचं मला पालखीला साई भजनच्या जायाचं डिसेंबरला साई भजनची वारी जाते चालत हो साईच्या दरबारी रथासहित आहे निशाण आपदागिरी सोहळ्याची आशान आहे भारी साई भजन सांस्कृतिक मंडळातर्फे 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी आलेल्या तमाम भक्तगणांचं श्री साई भजन सांस्कृतिक मंडळ मनपूर्वक स्वागत करीत आहे. पुन्हा एकदा जोर सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की. आणि फायनली मित्रांनो आपली पालखी आता शिर्डी गावात पोहोचली आहे. बघा खूपच गर्दी झाली आहे, पूर्ण रस्ता जाम झाला आहे आणि खूप भांडुपकर इथे आता पालखीला पोचले आहेत. पुढे पण आहे आणि हे बघा आपली फॅमिली देखील आहे इथे, मम्मी आणि पप्पा आणि इथे दादा देखील आहे. तर कसं वाटतंय मग पालखीला येऊन? यावर 25 वर्ष खूप गर्दी आहे, खूप छान वाटतंय. तर चला आता आपण चालत हळूहळू मंदिराच्या दिशेने जाऊया. हो हो अख्खं भांडूप आलं आहे. भांडूप आलं यावर्षी पालखीला. खूप गर्दी आहे 25व्या वर्ष असल्यामुळे. खूप मस्त वाटतंय. खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे आपल्या रथाला देखील आणि खूप मस्त आयोजन देखील केलं आहे आणि खूप जल्लोषात आपली पालखी आता शिर्डीला पोचली आहे मित्रांनो. तर चला आता लवकरात लवकर आपण मंदिराच्या दिशेला जाऊया.